निगोसिएशन्स मध्ये किती महत्व आहे त्या निगोसिएशन्सला एक बिझनेस वाढवण्यासाठी? तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढं तुम्ही नेगोशिएट करू शकता. तर नेगोशिएशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डील. अ गुड नेगोशिएटर म्हणजे जर एक उद्योजक चांगला नेगोशिएटर असला तर ही नेगोशिएट्स राईट आणि गुड विथ एम्प्लॉईज, विथ वेंडर्स, विथ कस्टमर्स, विथ मीडिया. तर तुम्हाला नेगोशिएशन प्रत्येक क्षेत्रात करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुमचे स्किल्स अतिउत्तम असणं फार गरजेचं आहे. सो हाऊ टू रिअरेंज दिस, म्हणजे निगोशिएट करून कुठल्या कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा आपल्याला? तुमच्या बिझनेसमधल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नेगोशिएट करावं लागतं आणि नेगोशिएशन म्हणजे पैसे कमी करून घेणं नाही आहे. फॉर एक्झाम्पल समजा जर मी मीडिया घेतोय आणि जर मी मीडिया बाय करताना, कारण माझे भरपूर बिझनेसेस असल्यामुळे मला कॉन्स्टंटली त्यांच्या मार्केटिंगसाठी मीडिया विकत घ्यावी लागते. तर असं जरुरी नाही आहे की नेगोशिएट करून मी पैसे कमी करणार. मी कदाचित त्या मीडिया हाऊसचं फायनान्शियल प्रपोजल ॲक्सेप्ट करणार, पण त्यांच्या डिलिव्हरेबल्स वाढवून घेणार. बऱ्याचदा मी अशा कंपन्या बघितल्या आहेत की जिकडे काहीही इन्व्हेस्ट न करता सुद्धा निगोसिएशन झालेलं आहे. सो आपल्या स्ट्रेंथ वापरून निगोशिएट कसं करायचं, म्हणजे आपलं मार्केटिंग चॅनल असेल किंवा आपला ॲसेट बेस असेल किंवा आपली बँक गॅरंटी असेल किंवा आपला कस्टमर रीच असेल किंवा आपला आणखीन एक रीच मल्टिपल मार्केट्समध्ये असेल, तर दॅट ऑल्सो इज ऑन द टेबल आपण जेव्हा निगोशिएट करताना. असं एखादं एक्झाम्पल आहे का आपल्याला? समोरच्या माणसाला तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करू शकता याच्यावर अवलंबून असतं तुमच्या नेगोसिएशनचा पॉवर. फॉर एक्झाम्पल समजा बायर जर अमिताभ बच्चन असला तर मग काय नेगोसिएशन, मग ते मागतील तसं तुम्ही करणार, कारण तुम्हाला यू वॉन्ट हिम टू बी ऑन युअर कस्टमर लिस्ट. उद्योगात बऱ्याचदा लोकांकडे चांगलं प्रोडक्ट असतं, पण तरी पण ते चांगले डील्स क्रॅक करू शकत नाही. म्हणजे एक चांगला उद्योजक तेव्हा असतो जेव्हा तो सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगला असतो. पण बरेचसे उद्योजक हे फक्त प्रोडक्ट क्रिएशनमध्ये किंवा प्रोडक्ट बनवण्यामध्ये चांगले असतात आणि तरी त्यांची कंपनी प्रॉफिटमध्ये नसते, कारण त्यांनी डील्स चुकीचे केलेले असतात. त्यामुळे आपण ज्याला वाटाघाटी म्हणतो मराठीमध्ये किंवा निगोसिएशन स्किल्स म्हणतो, तर त्या निगोसिएशन्समध्ये किती महत्व आहे त्या निगोसिएशन्सला एक बिझनेस वाढवण्यासाठी? तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढं तुम्ही नेगोशिएट करू शकता. तर नेगोशिएशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डील. अ गुड नेगोशिएटर म्हणजे जर एक उद्योजक चांगला नेगोशिएटर असला तर ही नेगोशिएट्स राईट आणि गुड विथ एम्प्लॉईज, विथ वेंडर्स, विथ कस्टमर्स, विथ मीडिया. तर तुम्हाला नेगोशिएशन प्रत्येक क्षेत्रात करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुमचे स्किल्स अतिउत्तम असणं फार गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो ना, यू गेट व्हॉट यू नेगोशिएट. म्हणजे तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढं तुम्ही नेगोशिएट करू शकता आणि ही स्किल तुम्ही डेव्हलप पण करून घेऊ शकता. म्हणजे कोणी जन्मानी स्मार्ट आणि इंटेलिजंट नेगोशिएटर नसतो. आज फॉर एक्झाम्पल भारत देश एक चांगला नेगोशिएटर झालेला आहे. म्हणजे वी आर नेगोशिएटिंग आर वे अहेड विथ रेस्ट ऑफ द वर्ल्ड. 18 डिसेंबरला मी मोदी साहेबांच्या डेलिगेशनमध्ये ओमानला होतो. तर भारताने आणि ओमानने आपसामध्ये नेगोशिएट करून फ्री ट्रेड पॉलिसी क्रिएट केलेले आहेत. जिथे 100% कस्टम ड्युटी होती ती 0% झाली. 0 100%चे 0%. दॅट इज नथिंग बट नेगोशिएशन. म्हणजे दोन देशांमध्ये घडलेले नेगोशिएशन. तुम्ही जेव्हा व्यवसाय करता तेव्हा तुम्हाला तुमची ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करावी लागते. तर तुम्ही कसं नेगोशिएट करता, कसं तुम्ही डील आणता टेबलावर, दॅट डिपेंड्स ऑन युअर स्किल्स. तुम्ही पॉडकास्ट करता, आता बऱ्याच ठिकाणी पॉडकास्ट फ्री असतात, बऱ्याच ठिकाणी पॉडकास्टला तुम्हाला पेमेंट करावं लागतं. तर तिथे देखील तुम्ही चांगला नेगोशिएट करू शकता. तर नेगोशिएशन इज अ पार्ट ऑफ द कोर ॲक्टिव्हिटी. उद्योजकाची कोर ॲक्टिव्हिटीमध्ये एक ॲक्टिव्हिटी असते नेगोशिएशनची आणि ते तुम्ही शिकू शकता आणि ते तुम्ही शिकलं पाहिजे. सो मला वाटतं ना, नेगोशिएटिंग राईट इज अ गुड, म्हणजे एक चांगली सवय आहे किंवा एक चांगली स्किल आहे फॉर डायरेक्टली सेव्हिंग द प्रॉफिट ऑफ युअर ऑर्गनायझेशन. आपण जेव्हा एखादं ऑफिस रेंटने घेतो तिकडे निगोशिएट करू शकतो, वी सेव्ह द मनी. आपण एका व्यक्तीला जेव्हा हायर करतो तेव्हा ती सॅलरी निगोशिएट करू शकतो. आपण एखादं रॉ मटेरियल जेव्हा परचेस करतो तेव्हा त्याला निगोशिएट करू शकतो. आणि बऱ्याच लोकांचा टर्नओव्हर खूप होतो पण त्यांचं प्रॉफिट कमी राहतं. सो हाऊ टू रिअरेंज दिस, म्हणजे निगोशिएट करून कुठल्या कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा? तुमच्या बिझनेसमधल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नेगोशिएट करावं लागतं आणि नेगोशिएशन म्हणजे पैसे कमी करून घेणं नाही आहे. फॉर एक्झाम्पल समजा जर मी मीडिया घेतोय आणि जर मी मीडिया बाय करताना, कारण माझे भरपूर बिझनेसेस असल्यामुळे मला कॉन्स्टंटली त्यांच्या मार्केटिंगसाठी मीडिया विकत घ्यावी लागते. तर असं जरुरी नाही आहे की नेगोशिएट करून मी पैसे कमी करणार. मी कदाचित त्या मीडिया हाऊसचं फायनान्शियल प्रपोजल ॲक्सेप्ट करणार, पण त्यांच्या डिलिव्हरेबल्स वाढवून घेणार.
माझ्याकडे समजा जर एका टॉप एम्प्लॉईला मी माझा CEO म्हणून अपॉइंट करतोय, तर कदाचित त्यांनी जे माझ्याकडे मागितलेलं आहे, समजा जर त्यांनी मला 50 लाख रुपये वार्षिक पगार मागितलं, तर मी कदाचित त्याला 55 लाख रुपये देणार, पण त्याच्या की रिस्पॉन्सिबिलिटी एरियाज वाढवून घेणार. मी कदाचित त्याला लिंकअप करणार, 50 लाखाच्या ठिकाणी मी त्याला 75 लाख रुपये देणार. आता मी उद्योजक आहे, मी मूर्ख नाही आहे जास्ती देण्यासाठी, पण मी त्याला रिलेट करणार त्याच्या परफॉर्मन्स बरोबर. समजा जर त्यांनी 100% त्याचं टार्गेट अचीव्ह केलं तर 75 लाख रुपये, 50% जर अचीव्ह केलं तर 37,50,000 रुपये. तर तुम्ही नेगोशिएट कसं करता याच्यावर तुमच्या संस्थेचं प्रॉफिटेबिलिटी अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, मला जर भाडं नेगोशिएट करता नाही आलं, तर मी त्याला सांगणार, जर लँडलॉर्ड बोलला की नाही मला कमीत कमी एवढं भाडं लागणारच, तर मी त्याला सांगणार ठीक आहे, मग तुम्ही मला रेनोव्हेट करून द्या. तर त्या रेनोव्हेशनमध्ये माझं डिफरन्स ओव्हर अ पिरियड ऑफ 3 वर्ष ॲडजस्ट होऊन जातं. तर तुम्हाला नेगोशिएट करता आलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह फक्त 100 रुपयाचे मी 75 रुपये कसे करू शकतो याचं नसतं. 100 रुपयात मी 200 रुपयाची वस्तू कसं घेऊ शकतो ते पण असू शकतं. तर नेगोशिएट करण्यासाठी जे स्किल लागतात आणि त्याला विचार लागतो. प्रत्येक मीटिंगच्या अगोदर तुमचं आउटकम तुम्हाला काय पाहिजे आणि ते आउटकम अचीव करण्यासाठी तुम्हाला कुठे कुठे काय काय नेगोशिएट करावं लागतं याचा जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये अभ्यास करून घेतला ना, तर तुमचा मीटिंगचा आउटकम तुमचं मीटिंग तुम्ही सार्थक बनवू शकता. तर यू रिअली नीड टू नेगोशिएट वेल ऑन मल्टिपल फ्रंट्स, ऑन मल्टिपल फॅसिलिटीज का मल्टिपल ॲक्टिव्हिटीज. इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट टू नेगोशिएट. जर मला डिस्काउंट नाही मिळाला जेवढं मला पाहिजे एका परचेजमध्ये, तर मी इन्स्टॉलमेंट वाढवून घेणार. इन्स्टॉलमेंट वाढवून घेतलं म्हणजे डिस्काउंटच झालं ना. समजा जर अपफ्रंट पेमेंट करण्यापेक्षा जर मी ते पेमेंट 2 वर्षात केलं, तर वर्षाचे 10% जरी मी त्या कॅपिटल कॉस्टवर वाचवायचा प्रयत्न केला, तर 2 वर्षाचे मला 20% वाचले. समजा आपण पेमेंट पिरियड वाईज करतोय, तर ते 20% नसतील तर 15% असतील किंवा 12% असतील, पण माझा बेनिफिट तर झालाच ना. प्लस माझी पैशाची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट वाढली, इम्प्रूव्ह झाली, कारण मी त्या पैशाचा अजून उपयोग करू शकतो जिकडे मी 2 पैसे जास्ती कमवू शकतो. तर नेगोसिएशन इज अ थॉटफुल आर्ट आणि यू गेट इट बाय द वे यू डील विथ इट. फॉर एक्झाम्पल, मी रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये, रिअल एस्टेट डेव्हलपमेंट इज ऑल डिपेंडंट ऑन नेगोसिएशन्स ओनली. मला जर जमीन घ्यायची असेल तर त्याचे मी टर्म्स कंडिशन्स कसे ठरवू शकतो, तर नेगोसिएशन इज हाऊ यू कॅन स्ट्रक्चर अ ट्रान्झॅक्शन. मी इक्विटी इन्व्हेस्टमेंट करतो, ते पण एक नेगोसिएशन आहे. एखाद्या उद्योजकाच्या बिझनेसमध्ये जर मला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील, तर इट इज नथिंग अँड नथिंग बट नेगोशिएटिंग. स्ट्रक्चरिंग द डील इज नथिंग बट नेगोशिएटिंग द टर्म्स. तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर अवलंबून असतं की आपण कसं नेगोशिएट करू शकतो, आपण कसं जिंकू शकतो. एक उदाहरण देतो. मला एक प्रॉपर्टी घ्यायची होती आणि त्या प्रॉपर्टीची फार जास्ती किंमत होती, म्हणजे इट वॉज इन लॉट्स ऑफ क्रोर्स. तर मी एक धडा शिकलो त्या ट्रान्झॅक्शनमध्ये, नेगोसिएशनचा एक धडा. आणि तो धडा असा होता की समजा मला 100 रुपये द्यायचे होते, तर मी त्याला सांगितलं ठीक आहे, मी 100 रुपये 18 महिन्यात पे करणार. आणि तो माझा मित्र होता, तर तो बोलला ठीक आहे, डन, सौदा झाला. त्या प्रोजेक्टमध्ये मुंबईमध्ये म्युन्सिपल कमिशनर बदलले आणि जे नवीन म्युन्सिपल कमिशनर आले त्यांनी असे नवीन अटीतटी मांडले की त्याच्यामध्ये माझा प्रोजेक्ट डिले झाला. प्रोजेक्ट घेताना मला काय वाटलं, 18 महिन्यात मला प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, तर 18 महिन्यात मला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे माझ्यासाठी हा फायदेशीर सौदा ठरला. मला तो प्रोजेक्ट सुरू करायला 24 महिने लागले. म्हणजे प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदर मला माझी पेमेंट करावी लागली, कारण मी तो टाइम बेस्ड पेमेंट केलेली. त्याच्यानंतर मी जो धडा शिकलो त्याच्यामध्ये मी काय करायला लागलो की त्याच्या पुढचे सौदे मी माइलस्टोन बेस्ड पेमेंट ठरवलं. म्हणजे जर हे माइलस्टोन अचीव्ह झालं तर एवढे पैसे मिळतील, ते माइलस्टोन अचीव्ह झालं तर तेवढे पैसे मिळतील. रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये वेळ जी असते ना, ती तुमच्या हातात नसते. इट इज डिपेंडंट ऑन अ लॉट ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स. तर मी त्या फॅक्टर्स बरोबर माझे नेगोशिएटिंग टर्म्स मॅच करत गेलो आणि आय स्टार्टेड बिकमिंग सेफर इन द ट्रान्झॅक्शन्स. हा माझा रिअल एस्टेट बिझनेसचा अनुभवाचं ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला सांगितलं. पण असेच अनेक ट्रान्झॅक्शन्स आम्ही करायचो. आता कम्प्युटर क्लासेसमध्ये आमचे सगळे क्लासेस आम्ही भाड्याने घ्यायचो, नंतर मी विकत घ्यायला लागलो, तो भाग वेगळा. पण मी भाड्याने घेताना मिनिमम डिपॉझिट कसं द्यायचं, मॅक्सिमम बेनिफिट कसं घ्यायचं, रेंट आम्ही कमीत कमी कसं ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टींवर मी नेगोशिएट करायचो. समजा ती बिल्डिंग मालकाची असली तर रेंट नेगोशिएट झाल्यानंतर
मी त्याच्याकडनं ॲडव्हर्टाइजमेंटची स्पेस नेगोशिएट करायचो की ठीक आहे, हे रेंट आपलं ठरलं, मला तुम्ही 2 बोर्ड एक्स्ट्रा लावायला द्या बिल्डिंगमध्ये. तर दॅट इज ऑल्सो नेगोसिएशन, कारण ती मीडिया कॉस्ट आहे जी तुम्हाला 0 कॉस्टला मिळाली. बोर्ड फक्त बनवून लावायचं की तो 5 वर्ष तिकडे टिकून राहतो. तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नेगोशिएट करावं लागतं आणि ओनली देन यू कॅन बिकम सुपर सक्सेसफुल इन व्हॉट एव्हर यू आर ट्राईंग टू अचीव्ह. तुमची प्रॉफिटेबिलिटी आहे ना तुमच्या नेगोसिएशन स्किल्सवर भरपूर अवलंबून असते. तर यू रिअली नीड, यू शुड नेव्हर फेल टू नेगोशिएट इज माय मंत्रा. सो बऱ्याचदा असा गैरसमज आहे की निगोशिएट म्हणजे फक्त पैशाचा व्यवहार किंवा फक्त पैशांमध्येच तुम्ही निगोशिएट करू शकता. पण मला असं वाटतं की काही ठिकाणी ना आपले स्ट्रेंथ असतात ना, जे म्हणजे पैसा सोडून बाकीच्या ज्या स्ट्रेंथ असतात त्याच्यावर पण आपण नेगोशिएट करू शकतो. आणि बऱ्याचदा मी अशा कंपन्या बघितल्या आहेत की जिकडे काहीही इन्व्हेस्ट न करता सुद्धा निगोसिएशन झालेलं आहे. सो आपल्या स्ट्रेंथ वापरून निगोशिएट कसं करायचं, म्हणजे आपलं मार्केटिंग चॅनल असेल किंवा आपला ॲसेट बेस असेल किंवा आपली बँक गॅरंटी असेल किंवा आपला कस्टमर रीच असेल किंवा आपला आणखीन एक रीच मल्टिपल मार्केट्समध्ये असेल, तर दॅट ऑल्सो इज ऑन द टेबल आपण जेव्हा निगोशिएट करताना. असं एखादं एक्झाम्पल आहे का आपल्याला? समोरच्या माणसाला तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करू शकता याच्यावर अवलंबून असतं तुमच्या नेगोसिएशनचा पॉवर. फॉर एक्झाम्पल, समजा बायर जर अमिताभ बच्चन असला तर मग काय नेगोसिएशन, मग ते मागतील तसं तुम्ही करणार, कारण तुम्हाला यू वॉन्ट हिम टू बी ऑन युअर कस्टमर लिस्ट. यू गेट मी. मी एक मॉल घेतलेला डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे तो मॉल तोडून आम्हाला तिकडे रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधायची होती. 101 रुपयाच्या ॲग्रीमेंटवर मी तो मॉल सही केलेला. ऑन द पॉवर ऑफ नेगोसिएशन, ऑन द पॉवर ऑफ हाऊ मच व्हॅल्यू आय वुड बी एबल टू ॲड टू द प्रोजेक्ट, आणि माझं इकोसिस्टमची ताकद त्याला दाखवून दिली. त्याच्यामुळे समोरचा माणूस अग्री झाला. आणि 20 वर्ष अगोदरची स्टोरी आहे. 101 रुपयावर मी MOU सही केलेला ट्रान्झॅक्शन आहे ते, फक्त 101 रुपये. आणि तो अख्खा मॉल होता. तो नंतर आम्ही डिमॉलिश केला आणि तिथे रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधली. इट वॉज अ फ्लॉप मॉल. तर नेगोसिएशनमध्ये तुम्ही काय काय टेबलावर आणता हे महत्त्वाचं आहे. तर मी काय आणतो, मी माझा अनुभव, माझा एक्सपिरियन्स, माझं नेगोसिएशन स्किल, माझं इन्फ्रास्ट्रक्चर, माझे रिसोर्सेस, आणि ज्या रिसोर्सेसना मी जोडू शकतो त्याची व्हॅल्यू, या सगळ्या गोष्टी मी नेगोशिएटिंग टेबलवर आणतो. दॅट चेंजेस युअर पॉवर. फॉर एक्झाम्पल, रिअल एस्टेटमध्ये एखादी सोसायटी रिडेव्हलप करायची असली, मी असलो आणि माझ्यासमोर टाटा हाऊसिंग आलं, तर ते प्रोजेक्ट कोणाला मिळणार? टाटा हाऊसिंगला मिळणार. त्यांचे कमर्शियल टर्म्स माझ्यापेक्षा कमजोर जरी असले, म्हणजे इन द फेवर ऑफ टाटा हाऊसिंग अँड नॉट इन द फेवर ऑफ द सोसायटी, तरीसुद्धा ते त्याला मिळेल. मग त्यांना मिळण्यासाठी त्यांनी काय केलं? त्यांनी हिस्ट्री क्रिएट केली आहे, त्यांचा इतिहास आहे. तर तुमचं देखील एक इतिहास असतं, तुमच्यासुद्धा ट्रान्झॅक्शन्स असतात, तुमच्या इकोसिस्टीममध्ये सुद्धा लोक असतात ज्यांच्या शब्दावर तुम्हाला बिझनेस मिळू शकतो. तर जेव्हा आम्ही कम्प्युटर क्लासेस चालवायचो तेव्हा कच्छी लोकांकडे सगळ्या मोकाच्या जागा असायच्या, गुजराती कच्छी लोकांकडे. तर आम्ही एवढी एक्सपर्टीज डेव्हलप केलेली ती जागा घेण्यामध्ये, आणि एवढं स्ट्रॉंग कच्छी लोकांचं नेटवर्क बनवलेलं की एखादी जागा अवेलेबल असली आणि त्या जागेसाठी 2 बिल्डर असले, एक मी आणि दुसरा एक कोणतरी कच्छी, आणि त्या जागेचा मालिक जर कच्छी असला तरी ती जागा मला मिळायची. कारण त्यांच्या समाजातल्या सगळ्यात मोठ्या माणसाला मी फोन करायला लावायचो, त्या कच्ची माणसाला. टेस्टिमोनियलवर, रेफरन्सवर आणि पाठिंब्यावर तुम्हाला भरपूर ट्रान्झॅक्शन्स मिळू शकतात. हू रिफर्स यू, किंवा कोण तुमच्यासाठी शब्द टाकतोय, हे फार महत्त्वाचं असतं जीवनामध्ये, आणि हे तुम्हाला कमवावं लागतं. तर नेगोसिएशनमध्ये नेम ड्रॉपिंग, रेफरन्स आणि टेस्टिमोनियल या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. नेम ड्रॉपिंग तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा जर तुम्ही कोणाचं नाव त्या चर्चेमध्ये मेन्शन केलं आणि समोरच्या माणसाने त्या नावाबरोबर जर ते क्रॉस व्हेरीफाय केलं, तर दॅट क्रॉस व्हेरिफिकेशन शुड वर्क इन युअर फेवर आणि नॉट अगेन्स्ट यू. तर असं जर तुम्ही केलं तर द नेगोसिएशन इज ऑन युअर साईड, द विक्ट्री इज युअर्स. आणि स्वतःला चॅलेंज करत राहायचं दॅट युअर न्यू नेगोसिएशन एफर्ट शुड बी बेटर देन युअर प्रिव्हियस वन. तर यू फर्दर शार्पन युअर स्किल्स, आणि मजा येते. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे वेन यू फॉल बॅक ऑन बेड ना, असं समाधान वाटतं ना की वाह काय नेगोसिएशन झालंय, मजा आली, क्या सौदा मिला. प्रॉफिट इज इन बाईंग नॉट इन सेलिंग. हे मी सांगतो, लोकांना सांगतो, अनेक उद्योजकांना सांगतो की तुम्ही जेव्हा विकत घेता ना तेव्हा तुमचं प्रॉफिट झालं पाहिजे. विकताना प्रॉफिट नसतं,
कारण विकताना जो तुमच्याकडनं विकत घेतोय ना त्याचा प्रॉफिट झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी तुमच्याकडनं जमीन जर कमी किमतीमध्ये घेऊ शकलो तरच मी कमी रेटमध्ये माझ्या बायरला विकू शकतो. बायर्स प्रॉफिट इज माय मंत्रा. हुएवर इज द बायर शुड बी प्रॉफिटिंग. कारण विकण्यामध्ये प्रॉफिट नसतो, विकत घेण्यामध्ये प्रॉफिट असतो. आणि आय क्रिएटेड दॅट ॲज माय बिझनेस मॉडेल. तर मी ते कसं करू शकतो? माझ्या नेगोसिएशनच्या स्किल्सवर. जर माझी इन्व्हेंटरी कॉस्ट किंवा माझी रॉ मटेरियल कॉस्ट मी नेगोशिएट करून घेऊ शकलो तर माझ्या फिनिश प्रोडक्टला मी कॉम्पिटिटिव्ह रेटवर विकू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला नेहमी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्राइस वॉरमधले धंदा कधीच नाही करायचा. ज्या धंद्यामध्ये प्राइस वॉर असतो ना त्याच्यामध्ये तुम्ही कधीच जिंकू नाही शकत. कारण तुमच्या रॉ मटेरियलच्या कॉस्टमध्ये कोणतरी फिनिश प्रोडक्ट देऊ शकतं. कॉम्पिटिशन एवढी गच्च असते. तर यू हॅव टू क्रिएट अ ब्रँड. फॉर दॅट तुम्ही एक आउटस्टँडिंग प्रोडक्ट बनवा आणि तुमच्या बायरला चांगल्या रेटमध्ये ते ऑफर करा. तर तुमचं नेगोसिएशन बायरच्या माइंडमध्ये कसं चालतं? कारण बायर जेव्हा तुमचा प्रोडक्ट विकत घेतोय ना तेव्हा तो स्वतःबरोबर नेगोशिएट करतोय की ह्यांचं प्रोडक्ट घेऊ की त्यांचं प्रोडक्ट घेऊ. ते नेगोसिएशन बाहेरच्या डोक्यात चाललेलं असतं आणि ते पण तुम्हाला जिंकायचं असतं. त्याच्यामध्ये सहभागी न होता मग ती एक कसोटी आहे. तर ते तुम्ही कसं करू शकता? आउटस्टँडिंग प्रोडक्ट, एक्स्ट्रॉर्डिनरी टेस्टिमोनियल, एक्स्ट्रॉर्डिनरी रिव्ह्यूज, तुम्ही क्रिएट केलेलं ब्रँड आणि तुमच्या ट्रॅक रेकॉर्डवर ते तुम्ही तुमच्या कस्टमरच्या डोक्यामध्ये जिंकू शकता. तर यू हॅव टू क्रिएट दिस ॲज अ पार्ट ऑफ युअर इकोसिस्टम ऑफ बिझनेस. नेगोसिएशन हा शब्द प्रत्येक उद्योजकाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला इम्प्लिमेंट होतोय. प्रत्येक क्षणाला. आता जर मला एअरलाईनचं तिकीट जर विकत घ्यायचं असेल तर आय एम नेगोशिएटिंग विथ द वेबसाईट. म्हणजे आपल्याला माणसांबरोबर नेगोशिएट करायची गरज नाही आहे. म्हणजे अशा पण टेक्नॉलॉजीज आहेत. मला एअर तिकीट घ्यायचं असेल किंवा हॉटेलचं रूम बुक करायचं असेल तर मला 10 ऑप्शन्स मिळतात. ह्या वेबसाईटवर हा रेट आहे, त्या वेबसाईटवर तो रेट आहे, मग त्याच्यातनं मी निवडतो. तर आय एम नेगोशिएटिंग विथ टेक्नॉलॉजी नाव टू सेव्ह मनी. बिकॉज मनी सेव्ड इज मनी अर्न. आपण जे पैसे वाचवले ते पैसे आपण कमवले. आणि ते तुम्ही कसं करू शकतात? बाय नेगोशिएटिंग. एव्हरी मिनिट ऑफ लाईफ इज अ नेगोसिएशन. एव्हरी मिनिट ऑफ लाईफ इज युअर नेगोसिएशन. तुम्ही एअरलाईन्सवर एअरपोर्टला पोहोचतात, कधी कधी फ्लाईट्स ओव्हरबुक्स होतात, ओव्हरबुक केले जातात एअरलाईन्सतर्फे. तेव्हा तिथे तुम्हाला स्टाफ बरोबर नेगोशिएट करावं लागतं की का त्यांनी ती सीट तुम्हाला द्यावी. मी अमेरिकेला फ्लाय करत होतो, डायरेक्ट फ्लाईट एअर इंडियाची. आणि एअर इंडियाची सेम टाईमला 2 फ्लाईट सुटतात डायरेक्ट फ्लाईट अमेरिकेला. एक उतरते न्यूयॉर्कला आणि एक उतरते न्यूयॉर्कला. न्यूयॉर्क ARK. आणि माझी न्यूयॉर्कची फ्लाईट 10 तासांनी डिले झाली. तर मी मॅनेजरला भेटलो आणि त्यांच्याबरोबर नेगोशिएट करायला लागलो की मला का त्याच वेळेला फ्लाईट पकडणं गरजेचं आहे, मला काय महत्त्वाचा कार्यक्रम आहे उद्या सकाळी जो मी मिस नाही करू शकत, आणि कसं मी त्याचसाठी ही ट्रिप बुक केलेली आहे, ही फ्लाईट बुक केलेली आहे, हे मला त्यांना नेगोशिएट करावं लागलं, पटवून द्यावं लागलं. आणि विदाऊट फ्लाईट डिफरन्स पेमेंट किंवा फ्लाईट चेंज पेमेंट, नो कॉस्टवर मी न्यूयॉर्कच्या फ्लाईटवर बसलो आणि अमेरिकेला त्याच टायमाला पोहोचलो ज्या टायमाला मला पोचायचं होतं. तर लाईफ ॲट एव्हरी स्टेज इज अ व्हेरी इंटरेस्टिंग नेगोसिएशन. क्या बात आहे. पण बऱ्याचदा ना सर, मला वाटतं निगोशिएट आपण का करत नाही किंवा उद्योजक का करत नाहीत, पण कुठेतरी एक फिअर ऑफ लॉस असतो. म्हणजे त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज कमी असतात किंवा ही ऑपॉर्च्युनिटी मला परत मिळणार नाही अशी इन्सिक्युरिटी असते, किंवा आपण एक अबंडन्स माइंड म्हणतो ना, तो नसतो, म्हणून लोक निगोशिएट करत नाहीत. तर ह्या माइंडसेटवर कसं काम करायचं की अरे हे जर निगोशिएट मी केलं आणि हातातून आपल्या डील गेलं, देन व्हॉट? भरपूर उदाहरणं आहेत तुम्हाला शिकवण्यासाठी यूट्यूबवर. म्हणजे अगोदर आपण म्हणायचो की वाचाल तर वाचाल, आता मी म्हणतो ऐकाल तर ऐकले जाणार. तर जर तुम्ही ऐकलत, असे पॉडकास्ट ऐकलेत आपल्यासारखे इतर लोकांचे, तर तुम्हाला असे भरपूर स्किलसेट शिकवले जातात जिथे तुम्ही फिअरलेसली कसं नेगोशिएट करू शकता. काय होणार होऊन झालं तर फायदाच होईल, ना तर नाही होणार. तर यू हॅव टू बी फिअरलेस. यू शुड नॉट फेल टू नेगोशिएट. हे फार महत्त्वाचं आहे. पार्टिसिपेट करा, बेधडक नेगोशिएट करा. जर मिळालं तर समोरच्याचं नशीब, नाही मिळालं तर तुमचं नशीब, कारण तुम्हाला काहीतरी अजून चांगलं मिळणार आहे. या विश्वासाने जर तुम्ही नेगोशिएट केलं, वेन देर इज नो फिअर ऑफ लॉस, वेन देर इज नो फिअर ऑफ लॉस, यू विल ऑलवेज विन. तर बेधडक उडी मारा आणि तुम्ही पोहणारच, कारण नाही पोहलं तर तुम्ही मरणार ना.
सो निगोशिएशन मध्ये असं म्हणतात की आयदर तुम्ही दोन्ही मध्ये जिंकता, कधी तुम्हाला प्रॉफिट मिळतो, कधी तुम्हाला अनुभव मिळतो, हो, दोन्ही वेळी जिंकता. ऍब्सोल्युटली. बट यू हॅव टू बी अ फास्ट लर्नर. काय नाही करायचं ते शिकणं फार महत्वाचं आहे. काय करायचं ते सगळेच करायचा प्रयत्न करतात, पण काय नाही करायचं ते शिकणं महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला मी असं लोकांकडनं पण शिकलोय, अनेक इंटेलिजंट उद्योजकांकडनं शिकलोय, जिथे मला समजतंय की या ट्रान्झॅक्शनमध्ये समोरच्याचा लॉस होतोय, मग तो का करतोय हा व्यवहार. मग त्याच्यानंतर मला समजलंय की ज्या कस्टमरसाठी त्यांनी नुकसान घेतलंय त्या कस्टमरचं नाव वापरून त्याला 10 सौदे अजून मिळतील. तर नॉट एव्हरी लॉस इज अ लॉस. काही लॉस तुमची इन्व्हेस्टमेंट असते, दॅट इज युअर ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट. तर हे करणं गरजेचं आहे. मी हे प्रत्येक बिझनेसमध्ये करतो, कारण नातं हे प्राइसलेस असतं. कोण तुमचा कस्टमर आहे ह्याला फार महत्त्व असतं. फॉर एक्झाम्पल, हे तुमचं उदाहरण आहे जे तुम्ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्लबमध्ये वापरायचे, की जर ॲज अ एंटरप्रेन्योर जर तुम्ही असे म्हणालात की नासा तुमचा कस्टमर आहे, विषय मिटला ना. मग तुमचं प्रोडक्ट कोण टेस्ट करणार आहे. जर नासाला तुम्ही प्रोडक्ट देताय म्हणजे तुमचं प्रोडक्ट अति उत्कृष्टच आहे. त्या एका लाईनीमध्ये 100 पानाचं पुस्तक वाचून झालं समोरच्या माणसाला, विषय मिटला. तर हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, कोण तुमचा कस्टमर असला पाहिजे आणि त्या कस्टमरला ऑनबोर्ड करण्यासाठी तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागतील. नासात जाऊन निगोशिएट नाही करायचं. बरोबर, नासात जाऊन निगोशिएट करायची गरजच नाहीये. नासाला कस्टमर बनवलं ना ऑन देअर टर्म्स, की मग नासाला तुम्ही तुमचा निगोशिएटिंग टूल बनवू शकता. तर तसा तुमचा कस्टमर कोण आहे. आता समजा मोदी साहेब तुमचे कस्टमर आहेत किंवा डोनाल्ड ट्रम्प तुमचा कस्टमर आहे, तर विषय मिटला ना. मग तुमचं डिमांड जे आहे ना, तुमचं सप्लाय करण्याच्या क्षमतापेक्षा जास्ती असतं. आणि असे अनेक उद्योग आहेत ज्यांच्याबद्दल मला माहिती आहे की ते विकत नाही, लोक त्यांना विकत घ्यायला रांगेत उभे असतात. तर ते तुम्ही घडवू शकतात बाय नेगोशिएटिंग अँड ब्रिंगिंग द राईट नेम्स इन असोसिएशन विथ युअर ऑर्गनायझेशन. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक कन्व्हर्सेशन निगोशिएशन बद्दल. आणि असेच वेगवेगळे विषय मी घेऊन येत असतो प्रत्येक वेळी. आणि जर तुम्हाला असे अजून चांगले चांगले एपिसोड बघायचे असतील तर आमचा हा एपिसोड लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सर फॉर युअर टाइम. माय प्लेजर.